राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी दिला जातो। केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तब्बल 2154 कोटी रुपयांची तरतूदही केली होती। मात्र हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं काहीच पाठपुरावा केला नाही। परिणामी महाराष्ट्राच्या वाट्याचा हा निधी केंद्र सरकारनं इतर राज्यांना दिला आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागलं। राज्यावर 3.5 लाख कोटींचं कर्ज असताना आणि राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना केंद्र सरकारकडून मिळणारा प्रत्येक निधी हा राज्यासाठी महत्त्वाचा आहे। मात्र असं असतानाही केवळ योग्य पाठपुरावा केला नाही म्हणून केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाकडून मिळणाऱ्या 2100 कोटी रुपयांवर राज्य सरकारला पाणी सोडावं लागलंय आणि याचा थेट परिणाम आता राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर होणार आहे। राज्य सरकारच्या या उदासीन धोरणावर आता तीव्र नाराजी व्यक्त होतीये। निधी मिळत नाही, केंद्राकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न होत नाही आहे, तो निधी वापरता येत नाही। सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये तेच आहे। आज आमच्या मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रश्न आज अनेक महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये आज शिष्यवृत्ती पैसे वेळेवर जात नाही। राज्याची आर्थिक स्थिती आधीच नाजूक आहे। सरकारनं योग्य पाठपुरावा करून केंद्राकडून 2154 कोटींचा निधी मिळवला असता तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देता आली असती। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।